हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने बाळजाबाई ह्या आता कृष्णाला खरं सांगणार की कसं तिला त्या आढळरावांच्या बायकोने म्हणजे अनुसयाने आणि समरने पाडलं आणि काय काय केलं सगळं काही. आता सगळं कसं घडतं काय घडतं हे पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये. बराच वेळ झाला असतो, बाळजाबाई अजूनही आलेल्या नसतात. त्यामुळे मग मात्र आता कृष्णाला टेन्शन आल्यानंतर कृष्णा बाळजाबाईंना शोधायला गावात निघालेली असते. संपूर्ण गाव कृष्णा पालथं घालते. बाळजाबाई कुठं गेल्या कुठं गेल्या कुठं गेल्या कृष्णा बघत असते, पण बाळजाबाई कृष्णाला काही सापडत नसतात. आता अख्ख्या गावभर ढुंडाळून झाल्याच्या नंतर मग कृष्णा विचार करते की कदाचित जर बाळजाबाई घरीच असतील तर मला शोधायला हवं बाळजाबाईंना. मग आता कृष्णा ही तिकडनं थेट घरी जाते आणि घरी जाऊन आता ती बाळजाबाईंना शोधायला सुरुवात करते. ती बाळजाबाईंच्या नावाने हाका वगैरे मारते आणि आता कृष्णा बाळजाबाईंची ती अवस्था बघते आणि बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई हे सगळं काय झालं? तुम्ही तर आज शाळेत येणार होतात ना ग्रामपंचायतीत काम करण्यासाठी. मग त्यावर बाळजाबाई सांगू लागते की हा समर आणि त्याची ही आई अनुसया दोघंजणं माझ्या जीवावरती उठलेले आहेत. कृष्णे ह्या दोघांनी मला येता येऊ नये म्हणून बेशुद्ध करून ठेवलं होतं. तुम्हा लोकांना वाटतं की ही लोकं लई चांगली आहेत म्हणून, पण तुम्हाला जे वाटतं ना ते सपशेल चुकीचं आहे. ही लोकं अजिबातच चांगली नाही आहेत. अगं ही लोकं लई आतल्या गाठीची आहेत. ही लोकं लई खोटी आहेत. कृष्णे अगं मला चांगलं वागू द्यायचं नाही, चांगलं बोलू द्यायचं नाही हे यांनी ठरवलं आहे ना, म्हणून खरं तर ही लोकं हे सगळं जाणून बुजून करतायत. अगं कृष्णे तुला माहीत नाही, मी यायला कवाच निघालो होतो, पण ह्यांनी जाणून बुजून मला बेशुद्ध केलं जेणेकरून मला येता येऊ नये आणि म्हणून मला खरंच यायला नाही झालं. ही लोकं मुद्दाम असं वागतायत. ही लोकं माझ्या जीवावर उठल्यात. ती माणसं पण मला मारायला मला खात्री आहे ह्यांनीच पाठवलेली असणार. अगं कृष्णे ही माणसं ना लय नालायक आहेत. तुझ्यासमोर एक वागत्यात, दुष्यंतसमोर एक वागत्यात आणि मलाच यांचं फक्त खरं रूप दावत्यात. कृष्णे विश्वास ठेव माझ्यावर. त्याबरोबर आता बाळजाबाई जे काही बोलत असतात त्याच्यावरती कृष्णाला थोडाफार विश्वास तर पटत असतो, कारण एवढं एखादा माणूस खोटं का बोलेल ना. पण आता कृष्णा ही बाळजाबाईंसमोर असं दाखवते की जणू काही तिला त्यांच्यावरती विश्वास वगैरे काहीही पटलेला नाही आहे आणि ती म्हणते बरं ठीक आहे, जाऊ द्या, ते सगळं आपण नंतरच्याला बघू. आत्ताच्याला आपल्याला सध्या तरी ग्रामपंचायतीच्या ऑफिसात जायला हवं. समधी लोक तिकडं वाट बघायलात आपली. चला. आणि मग कृष्णा आणि बाळजाबाई हे दोघंही आता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये येतात. तिकडे आल्याच्या नंतर आता कृष्णा बाळजाबाईंना सांगते, लोकांच्या जमिनी आता परत करायला सुरुवात करा बाळजाबाई. मग बाळजाबाई एकेका माणसाचं नाव घेऊन त्याची जमीन परत करत असतात. धुरपा त्याबरोबर धुरपा नावाचा माणूस जो असतो तो पुढे येतो. त्याबरोबर बाळजाबाई सांगत असते की तुझी जमीन तू माझ्याकडं 15,000 रुपयांनी घाण ठेवलेली होतीस आणि ते पैसे बी तू फेडत आणले होतेस. म्या व्याजाच्या रूपात तुझ्याकडनं जादा पैसे घेतले. तुला नड होती त्यामुळं तू पण देत होतास. आता हे घे, ही तुझी जमिनी परत. तू स्वतःच्या हक्कानं ही जमिनी सोडवून परत घेतलेली आहेस. महादेव माणूस पुढे येतो. मग बाळजा महादेवची जमीन परत करते. मग त्यानंतर आता सावित्रीचा नंबर येतो. मग सावित्रीला बोलवलं जातं. सावित्रीची जमीनसुद्धा परत करते आणि मग आता बाळजा सावित्रीसमोर हात जोडत म्हणते, माफ करा विहीनबाई, आम्ही तुमच्याशी सुद्धा लई वाईट वागलो. त्यानंतर मग आता बाळजा एक एक करून अशी सगळ्या लोकांना समोर बोलवत असते. त्यांच्या जमिनी त्यांना परत करत असते आणि मग सर्व लोकांच्या जमिनी परत करून झाल्यानंतर बाळजाबाई अखेरीस सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणत असते, आज पावतर म्या तुम्हा समद्यांबरोबर लई वाईट वागलो, लई वंगाळ वागलो. खरं तर तुम्ही मला गावाचा न्यायनिवाडा करून देण्यासाठी निवडून आणलं होतं, पण म्या कधी तसं केलं नाही. उलट दरवर्षी मलाच निवडून आणायचं अशी मी तुम्हा समद्यांवरती सक्ती केली. पण शेवटी एक ना एक दिवस दृष्टपणा संपतो आणि चांगुलपणाच मोहर जिंकत येतो असं म्हणतात, तेच खरं झालं. शेवटी कृष्णाची बाजू कायम सत्याची होती आणि म्हणून कृष्णा निवडून आली आणि तिनं तुम्हाला तुमचे हक्क, तुमचा न्याय मिळवून बी दिला. आता तर कृष्णानं तुम्हाला तुमच्या जमिनी बी मिळवून दिलेल्या आहेत.
त्याबरोबर मग आता कृष्णा ही लगेचच गावकऱ्यांना म्हणू लागते, गावकऱ्यांनो हे समजा काही बाळजाबाईंनी मोठ्या मनानं केलेलं आहे. बाळजाबाई आता चांगल्या वागू लागलेल्या आहेत. बाळजाबाई स्वतःहून आता सुधारायला चाललेल्या आहेत. आणि जर एखादं माणूस चांगलं वागवण्याचा मनापासून प्रयत्न करत असेल, सुधारण्यासाठी कष्ट करत असेल, तर आपण बी त्याला साथ द्यायलाच हवी. म्हणून आजच्या नंतर आपण समध्यांनीसुद्धा बाळजाबाईंच्या बरोबर राहायचं, बाळजाबाईंना समजून घ्यायचं आणि त्यांची साथ सुदीक द्यायची. आणि मला खात्री आहे की तुम्ही समधित जण माझ्या या मतामध्ये माझ्याबरोबर सहभागी असाल. त्यानंतर मग आता पुढे कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही आता जर चांगलं वागायचं ठरवलंच आहे तर आम्ही सगळेसुद्धा नक्कीच तुमची मदत करू. आणि हा माझा या कृष्णा दुष्यंत रांगडे पाटीलचा शब्द आहे की गावातली सगळी लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील. त्याबरोबर हे ऐकून बाळजाला छान वाटतं, आनंद होतो. कृष्णा म्हणत असते की बरं बाळजाबाई चला तर मग आता निघूया समदे घरी. सगळे घरी आल्यानंतर इकडे आता कृष्णाने गोड खायला बनवलेलं असतं खीर आणि ती स्वतःच्या हाताने दुष्यंतला खाऊसुद्धा घालते. दुष्यंत म्हणतो खरंच आज पहिल्यांदा आयुष्यात बाळजाबाईंनी काहीतरी चांगलं काम केलं असेल, ते म्हणजे इतरांना लुबाडलेले त्यांचे जे पैसे होते ते परत फेडलेत. खरंच हे बघून बरं वाटलं की चला काहीतरी ह्या बाळजाबाईंनी चांगलं काम केलेलं आहे, कुठेतरी काहीतरी काम केलं याचं तरी आपण समाधान मानायला हरकत नाही बाबा. आता त्याबरोबर पुढे आता दुष्यंत म्हणत असतो की माझं तर अजूनही विश्वास पटत नाही आहे की बाळजाबाईंनी खरंच इतर लोकांच्या जमिनी परत केल्या असतील. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो असा विचार वाईटच कशापायी करताय, बाळजाबाई जर मनापासून सुधारायल्यात तर मग आपण पण त्यासनी हो म्हणायला हवं नको का. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं ही बाई कधी सुधरू शकते या गोष्टीवर मुळात माझा विश्वासच बसत नाही. मला ना खरं वाटतच नाही की खरोखर ही बाई कधीतरी बदलू शकते. अगं तुला माहिती आहे ना आत्तापर्यंत त्यांनी किती पापं केलेली आहेत, किती कुकर्म केलेली आहेत. आता तर ना माझा विश्वासच बसत नाही. त्या चांगल्या हेतूने जरी काही करायला गेला ना तरी माझ्या मनामध्ये मात्र वाईटच विचार येतो. मला वाटतं की यांच्या मनात नक्की काहीतरी चोर आहे आणि म्हणून या हे चांगलं वागत आहेत. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार जर समोरून एखादी व्यक्ती चांगली वागत्या तर आपण तिला संधी द्यायला काय हरकत आहे, आपण पण तिचा चांगुलपणा समजून घ्यायला हवा की नको. त्यानंतर मग पुढे आता कृष्णा एकाएकी गप्प बसते. दुष्यंत म्हणतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतेस, बोल. त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार बाळजाबाईंचं असं म्हणणं आहे की त्यांच्या जीवावर अनुसया सासूबाई आणि समोर उठल्यात, तुम्हासनी काय वाटतं याच्या बदल्यात. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय प्रश्न विचारतेस तू, जी बाई इतरांच्या जीवाचा विचार करत नाही, जी बाई इतर लोकांच्या जीवाचा खेळ करते, त्या बाईच्या जीवावर सुद्धा उठण्याची कोणी हिंमत करू शकतं का. हे बघ कृष्णा, नाही मला मान्य आहे की हल्ली तुला आईचं वागणं खूप जास्त पटू लागलं आहे, खरं वाटू लागलं आहे, पण मी तुला खरं सांगतो आहे माझा ना त्या बाळजाबाईंवरती अजिबातच विश्वास नाही आहे. आणि तुलासुद्धा सांगतो की तूसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची एवढी मोठी चूक करू नकोस. तुला चूक करू नको सांगून मी थकलो, पण तरीही पुन्हा तू तीच चूक करत आहेस. पण आता प्लीज सावर स्वतःला सांभाळ. त्यावर कृष्णा ही गप्प तर बसते, पण तिच्या मनामध्ये राहून एकच गोष्ट येत असते आणि ती म्हणजे की इकडे आता ज्या बाळजाबाई आहेत त्या खरोखरच सुधारण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्या आता खरोखर मनापासून चांगलं वागायला लागलेल्या आहेत. त्यामुळे उगाचच्या उगाच आता त्यांना कोणीही अशी नावं वगैरे ठेवायला नको असं सगळं तिला वाटत असतं. मग आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी वाटायला नवं बाळजाबाई सुधरत नाही आहेत म्हणून, पण बघा नक्की एक दिवस तुम्हाला पटेल की खरोखर बाळजाबाई सुधरायल्यात. अहो बघा की एवढ्या गावकऱ्यांची जमिनी परत करण्याची त्यांना काय गरज होती. त्यांच्या मनात जर पाप असतं तर त्यांनी कशापायी लोकांच्या जमिनी परत केल्या असत्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं यामध्ये सुद्धा त्या बाईची काहीतरी चालच असेल असं मला वाटतं. जाऊ देत ना, तू मला कितीही समजवायला गेलीस तरीसुद्धा मला पटणार नाही मला कळणार. त्यापेक्षा आपण सध्या न विचार केलेलाच बरा. लोकांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या, सगळं काही व्यवस्थित झालं, यामध्येच आपण आपला आनंद मानायला हवा. बाकी काय बरोबर काय चूक काय खरं काय खोटं या गोष्टी सध्या आपण करून काहीही उपलब्ध निष्पन्न होणार नाही आहे. समजतंय का तुला. त्यामुळे प्लीज जे झालं ते झालं, सोडून दे. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आहो. पण दुष्यंत म्हणतो, कृष्णा उलट मला तर तुझं कौतुक वाटतंय. अगं तू शेवटी गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्यासच.
खरंच कृष्णा, तू ना खूप हुशार आहेस. म्हणजे बाळजाबाईंच्या विरोधातही न जाता बाळजाबाईंच्या चांगुलपणाच्या नाटकाचाच फायदा करून घेतलास. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो किती डाव नाटक बोलायला सा. मी म्हणलंय ना बाळजाबाई नाटक करायल्यात असं मला नाही वाटायला. आता कृष्णा मनात म्हणत असते, जर बाळजाबाई म्हणतात तसं खरोखर अनुसया सासूबाई आणि समर त्यांच्या जीवावर उठले असतील की नाही, तर हे समज लई चुकीचं आहे. आणि एकंदरीत त्यांचं दोघांचं वागणं बघताच मला बी खरोखर असं वाटायलं आहे की खरोखर समर आणि अनुसया सासूबाई बाळजाबाईंच्या जीवावर उठल्यात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता समरची आणि पूजाची जोरदार धमाकेदार भांडणं होतात. इकडे आता समर जो असतो त्याने आता जी पूजा असते तिच्याशी वाद घातलेला असतो की मी तुला एक काम सांगितलं होतं की काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी त्या बाळजाबाईंच्या विरोधात तिकडे चांगला बबाल झाला पाहिजे, चांगला तिथे गोंधळ घडला पाहिजे. पण ते एक कामसुद्धा पूजा तुला नीट जमलेलं नाही आहे. अगं अशी कशी वागतेस तू पूजा? तुला कळलं नाही का? मी तुला एवढं सांगितलं होतं. आज तुझ्यामुळं पुन्हा एकदा त्या बाळजाबाईंचा आणि त्या कृष्णीचा उदो झाला. बघतेस नवं आता गावात सगळीकडं त्या कृष्णीच्याच नावाचा धुरळा आहे. हेच नको वाटतं मला, हेच नको वाटतं. पण तुला कळतच नाही, जर तू थोडेसे कष्ट घेतले असतेस आणि तिकडं त्या कृष्णाविरुद्ध रान पेटवलं असतंस तर हे सगळं घडलं नसतं. आता पूजासुद्धा रागवते आणि म्हणत असते की एक मिनटं, हे बघ तू उगाचच्या उगाच मला जास्त बोलू नकोस. समोर कमीत कमी तू मला जे काम सांगितलं होतंस ते काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न तरी करत होते. पण तू काय केलंस, तू तर माझ्यावरती फक्त ऑर्डर सोडलीस आणि निवांत झालास. पण मी प्रयत्न केले. आता ते गावकऱ्यांनी त्या कृष्णाला देवाच्या रूपातच स्वीकार केलेला आहे. कृष्णा 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 करत राहतात. मग त्याला मी तरी काय करणार? उगाचच्या उगाच मला बोलायचं, मला दोष लावायचा म्हणून लावू नकोस. मी ऐकून घेणार नाही, समजलं ना समर? त्यावर मग मात्र समर म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? चूक काय माझी आहे वय? पूजा म्हणते, चूक तुझी जरी नसली तरी चूक माझीसुद्धा नाहीच आहे. समोर म्हणतो, चूक तुझीच आहे. मी तुला तिकडचं सगळं मॅनेज कर सांगितलं होतं तरी तू केलेलं नाही आहे. पूजा म्हणते, मला नाही झालं तर मी काय करू? दोघांमध्ये आता चांगलंच कडाक्याचं भांडण पेटलेलं असतं. दोघंही ऐकून घ्यायला एकाचंही तयार नसतात. दोघंही फडफड एकमेकांना बोलतच चाललेली असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.